भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 9 वर। काल 4 मजली इमारत कोसळली। एनडीआरएफ कडून मदत कार्य सुरूच। इमारतीत सुरू होतं दुरुस्तीचं काम। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्याला पावसानं झोडपलं। अनेक घरातही शिरलं पाणी। पिकं पाण्याखाली, अनेक मार्ग ठप्प। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। शेती खरडून निघाली। घरांमध्ये नदी नाल्याचं पाणी शिरलं तर अकोली रेल्वे अंडरपासमध्ये 4 फूट पाणी। विदर्भात पावसाचा धुमाकूळ। बुलढाणा, वाशिम, गोंदियात नदी नाल्यांना पूर। शेतीचं मोठं नुकसान। गोंदियातील वेडेगाव बंध्या इथे वादळामुळे 2 घरं जमीनदोस्त। 97 घरांचं नुकसान। नाशिकमध्ये अपूर्ण कामं, खड्डे झालेत, मृत्यूचे सापळे। 5 नाशिककरांचे बळी। जिल्ह्याशी संबंधित 5 मंत्री असूनही उपयोग काय? पालकमंत्री नसल्यानं नाशिककर वाऱ्यावर। नाशिककरांचा संतप्त सवाल। राज्यातील रखडलेल्या झडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता। राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी। 50% मर्यादेत राहून निवडणुका होण्याची शक्यता। संसदेबाहेर विरोधकांचं राम मंदिर देणगी चोरीचं नाट्य रूपांतर। खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात। राहुल गांधींनी टाकली देणगी। अमित शहांच्या अनुपस्थितीवरून काँग्रेसची घोषणाबाजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।